अश्विनी, प्रोसिजरला जाण्याआधी मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. आणि मीता, मी आत्ता फक्त एक डॉक्टर म्हणून बोलणार आहे. एक चांगली डॉक्टर म्हणून. डॉक्टर इंदुमती पारीख म्हणून एक खूप चांगल्या डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांनी सांगितलेली एक उपमा मी तुम्हाला सांगणार आहे. खूप सुंदर आहे ती. त्या काय म्हणतात माहितीये, स्त्रीचं गर्भाशय हे एखाद्या घरट्यासारखं असतं. स्त्री ऋतुमती झाली म्हणजेच तिला पिरियड्स यायला लागले की दर महिन्याला हे घरटं एका नव्या जीवाच्या आगमनासाठी सुसज्ज होतं. त्या महिन्यात जर पाहुणा नाही आला तर त्याच्या भरण पोषणासाठी केलेली सगळी तयारी 4 दिवस शरीराबाहेर काढली जाते आणि मग पुन्हा एकदा नव्या सामग्रीने हे घरटं सुसज्ज होतं. असं हे चक्र महिनोन महिने चालू असतं. स्त्रीच्या शरीरात बाळाचं आगमन हे स्त्री पुरुषांच्या नैसर्गिक संबंधांमुळे होतं. पण असा कोणताही संबंध न ठेवता पुरुषाचं बीज स्त्रीला देणं आज मेडिकल सायन्समुळे शक्य झालंय. आपण आता तेच करणार आहोत. अश्विनी, इथे कोणताही शारीरिक संबंध येणार नसल्यामुळे मनात कुठलीही शंका किंवा दडपण ठेवू नकोस. आज तू बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झालीस. इन्सिमिनेशनच्या प्रोसिजर नंतर 7 दिवसांनी फर्टिलिटी झालेलीच असते. इफ एव्हरीथिंग इज नॉर्मल अँड फिट, जसं आपल्या केसमध्ये आहे. 7 दिवसांनी युरिन टेस्टमध्ये प्रेग्नन्सी कळते आणि ती जर पॉझिटिव्ह असेल तर लगेच ब्लड टेस्ट करून ती कन्फर्मही होते. युरिन टेस्ट आपल्याला घरच्या घरी करता येते अश्विनी. ते किट मी तुझ्याजवळ देईन आणि तुला सगळं समजावूनही सांगेन. सो आता आशा करूया की ऑल गोज वेल. अश्विनी, 9 महिन्यानंतर डोळे उघडून लुकलुक बघणारं, चिवचिव करायला उत्सुक असणारं एक इवलस्स पिल्लू तू नमिताच्या उंजळीत देणार आहेस. यू आर डुईंग अ ग्रेट जॉब. डू नॉट फील गिल्टी. Come with a smile.